पावना दीनानाथ नारायण दीनानाथ नारायण दीनानाथ नारायण पावना
राम नाम
अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका मने छंदे छंदे येणे वेदिली किंवा मनी वेदिली गोविंदे बाळकृष्ण नंदाधरी आनंदल्या नरनारी यौंत प्रविश्य मम वाच्यमिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यंशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगा करो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होई सकळ विद्येचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री वरुण चैत्य नमस्कार ने आता करचरण कर्तम वा कायजं कर्मजं वा श्रवणनयन जंवा मानसं वा पुराधं मीतं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं वन्दे जय जय राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन अलंकापुरी सिंहासनस्थं पराम्बुजत्यजस्फुरदिप्रदेशं विदिन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा 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 नमो ज्ञानेश्वरा
गाण्याचा नमो सद्गुरु तुकिया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, मस्तक ही पायावरी वार करी संतांच्या, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपल्या या पवित्र नंदी बिजलगाव गावामध्ये अनेक वर्षापासून आपल्या हुल्लप्पा महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आज जवळजवळ अनेक म्हणजे मला ज्ञात आहे 56 वर्षापासून चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह अद्याप जिवंत आहे असं मी म्हणत नाही, वाढता आहे. जिवंत असणे वेगळं, जिवंत हा शब्द कोरोना काळामध्ये लागला. आम्ही गावात परमार्थ जिवंत ठेवलेलं होतं बरं, मंदिरात कोणी आलं नाही तरी आम्ही नेम सोडला नाही. पण आपल्या इथं तसं नाही, वर्षानुवर्ष हा कार्यक्रम वाढताय. आणि हे एकमेव या गावचं ग्रामदैवत हुल्लेप्पा महाराज, त्यांचेच पटशिष्य बालाजी महाराज, या गुरु शिष्याच्या कृपा आशीर्वादाने तुम्हा गावकऱ्यावर त्या दोघांची गुरु शिष्यांची फार उदंड कृपा आहे. संभा महाराज, आज एवढा समाज हे जे जमलाय नाही ते हे ऐकल्यानंतर दुःख वाटायसारखं आहे. मी कीर्तनाच्या अगोदर मला आठवलं म्हणून सांगतो, यातील पर्जन्य काळामध्ये तुमचं गाव पहिल्या क्रमांकावर आलं ढगफुटीमध्ये. हे ऐकलं तर माझा तुमचा फक्त डॉक्टर साहेबमुळे आणि आमच्या संभा महाराजामुळे संबंध, पण डोळ्यातून आपोआप पाणी आलं. तुमचे जे दृश्य बघितलं मी, विनाश काळ तर बऱ्याच ठिकाणी झालेला आहे, आमच्या इथं सुद्धा झालेलं आहे. पण तुमचं बघितल्यानंतर आमचं काहीच नाही. एवढा मोठा देव आपल्यावर कोप धरला होता. पण एक सांगू, अशा महात्म्याची कृपा आपल्यावर असल्यामुळे आपल्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. जाऊ द्या शेत, जाऊ द्या घर, जगता कुठे येतं हे विश्वची माझे घर, अशी मती दयाची स्थिर कंबवना चराचरापणाची झाला. जगामध्ये आपण चांगलं ना संभा महाराज, तोंड चांगलं ठेवलो, वागणं चांगलं ठेवलो, माणूस कुठेही घर करू शकतो. जिथं आपण राहिलो तिथं घर होतं. मला एकच म्हणायचं, हे जे मंडप आहे, हे जे 1.25 करोड 1.5 करोड रुपयाचं मंदिर आहे आणि हा एवढा समाज आहे, हे एकमेव कारण ह्या महात्म्याचा कृपा आशीर्वाद आहे. वर्षापासून महात्मे जाऊन किती वर्ष झाले? 56 वर्ष झाले. आता त्यांचं काही माझ्याकडे विश्वासन माहित नाही किती वर्ष, 56च तेव्हापासून चालूच आहे. मला सांगा, कितीतरी लोकांची जीवहानी झाली, म्हणजे जीवितहानी झाली. लोक प्राणाला मुकले, वाहून गेले, आपल्या थोडक्यावर गेलेला आहे, आपलं जगण्याचं साधन गेलेलं आहे. पण आपण तयार करू ना, आपल्या मनगटात बळ आहे, ताकद आहे, आपण काही करू, तयार करू. अहो, घर नाही झोपडीत राहू, बोला, घर नाही झोपडीत राहू. शेत गेले ना, लोकांच्या इथं काबाड कष्ट करून जगू, इज्जतीला धक्का लावू द्यायचा नाही आणि आपल्या महाराजाचं नाव खराब अजिबात होऊ द्यायचं नाही. त्यांचा जो कृपाशीर्वाद आहे हे तुम्हाला जिवंत ठेवलेला आहे. तुमचा चेहरा मला सांगतोय महाराजावर किती प्रेम आहे. त्या गावातल्या प्रत्येक माणसाचा चेहरा मला सांगतोय हुल्लेप्पा महाराजावरती किती प्रेम आहे. आणि त्यांचं प्रेम तुमच्यावर आहे म्हणून तर हा एवढा मोठा वाढता कार्यक्रम आहे. एवढे मोठे गुणवान कलाकार तुमच्या गावामध्ये उपस्थित आहेत आणि एवढे एकापेक्षा एक बळीरे म्हणण्यासारखे महाराष्ट्रात सुप्रसिद्ध, ज्यांची तारीख तुम्हाला 2-2, 4-4 वर्ष मिळत नाही, तसे विद्वानात विद्वान कीर्तनकार तुमच्या गावात कीर्तनाला आलेले आहेत. त्यांचं पाय लागलेला आहे. कोणाच्या आशीर्वादानं? आम्ही तुम्ही करणार कोण? समा महाराज, आम्ही कोण? आहे का आपल्या हातात 2 तास कीर्तन करायपुरतं कुणालाही बोलता येतं.
मला तुम्ही 7 दिवस कीर्तन करायला लावा, फार काही अवघड जाणार नाही. तेवढी ताकद जन्मून यावं लागतं. तसा महात्मा अवताराला येणे हे काम सोपं नाही. कल्पनेच्या बाहेर आहे तो. वाचो निवर्तन त्याप्रमाणे साहस नाही कल्पना करू शकत. त्याच महात्म्याच्या कृपा आशीर्वादाने तुम्ही माझ्या समोर आहात आणि मी तुमच्या समोर आहे, हे सत्य आहे. आणि असाच आता वाढताच कार्यक्रम होणार. तुम्हाला कळालंय आता तुम्ही फार मोठ्या संकटातून बाहेर आलेला आहे. असलं संकट महागाई तुमच्या ऐकण्यात नसेल. आणि पुढे सुद्धा मला तर असं वाटतं जवळजवळ 1000 वर्षापर्यंत इतकं मोठं संकट तुमच्या गावावर येणार नाही. लिहून घ्या, 1000 वर्षापर्यंत. हे कल्पनेच्या बाहेर आहे संकट. आता आपल्याला कळालं संकटासोबत कसं टक्कर देता येतं. आणि त्याच्यातून आपण बाहेर आल्यामुळे आता आपण निर्भीड झालोय, गंभीर झालोय. जगण्याचा मार्ग दिशा आपल्याला कळलेली आहे. करायचं नाही. कशामुळं? संकट सुद्धा अधूनमधून येत राहावं. माणूस सुखाचीच अपेक्षा करतोय. मला दुःख यावं असं कोणी म्हणत नाही, पण दुःख सुद्धा कधी कधी यावं. त्या दुःखाचा अनुभव तुम्हाला पुढचं जीवन शिकवतोय. दुःखाचा अनुभव तुम्हाला जगणं शिकवतोय. कधीही तुम्ही आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याशिवाय तुम्हाला पैशाचं महत्व कळत नाही. असे अनेक प्रलय, नित्य प्रलय, निमित्तिक प्रलय, अत्याधिक प्रलय, भौतिक प्रलय, महाप्रलय, ब्रह्मप्रलय, सृष्टी प्रलय, हे प्रलयाचे प्रकार आहेत. हे कळाल्याशिवाय तुम्हाला त्या प्रलयात सांगितलं सापडल्याशिवाय तुम्हाला जगणं आणि जगण्याची दिशा कळत नाही. तुम्हाला या गावकरी लोकांना, इथल्या लोकांना संकट आले असं मला म्हणायचं नाही. फार मोठं संकट इथं आलेलं आहे. परिसरातल्या सुद्धा लोकांवर फार मोठं संकट आलेलं आहे. 80, 90, 100% कमी जास्त आहेत, पण आपल्यावर फार मोठं संकट आलेलं आहे. पण आज डोक्यातून काढून टाकायचं. पुन्हा मी सांगतोय 1000 वर्ष संकट येणार नाही. असलं संकट कधीच येणार नाही. आणि महात्म्याला विसरायचं, काल्याच्या कीर्तनापूर्वी सांगायची मला गरज पडली नाही, पण आठवलं म्हणून सांगतो. महात्म्याला विसरायचं नाही. त्यांना विसरली तया थोर झाली. ते प्रमाण इथं लागत नाही, पण लावतो मी. विसरली तया थोर झाली हानी पचतील खाली. अरे तुमचं तर वाटोळ होणारच आहे चालू परिस्थितीमध्ये, पण नरकात जाल अशा महात्म्याला विसरल्यानंतर हे गावचं ग्रामदैवत आहे. म्हणून माझी एकच ग्रामस्थ लोकांना विनंती आहे, हा कार्यक्रम यंदा जसा झालाय पुढच्या वर्षी सुद्धा याच्यापेक्षाही वाढता फार भव्य प्रमाणामध्ये व्हावं. आणि असेच गुणीजन एकापेक्षा एक मोठे कलाकार. हे बघा, हे तुमच्या गावचे जावई. एका काळात आवाज होता, आवाज. वय झालं आता तुमची किती वय आहे? 75 आहे. 75 पर्यंत आम्ही राहतच नाही. 75 वय आहे. आवाज बघितलं. ही जे चाल होती आजची सुरुवातीची ना, त्यांच्या मापात नव्हती. म्हणून त्यांना कसं बसत ते धरून तुम्ही जर अवघड म्हणताय पेच घालून, काय तुकाराम महाराज ते पेच घालून म्हणतात. हे मोगलाई माणसं आहेत. पण मोगलाई जरी असले अजिबात सोडले नाहीत. तुमच्या बरोबरला शहराला सवासर होते. एक काळामध्ये आवाज होता महाराजांचा. एक ताण्याची झलक होती अशी. ताण्यातला हादरा माझ्या माहितीप्रमाणे ह्या परिसरामध्ये मी माऊलीसारखा बघितलोच नाही. आमच्या माऊलीसारखा हादरा ते मला म्हणायचं आहे, कितीही प्रयत्न करा गायकाला जमत नाही. उदंड देणगी भगवंताची तुमच्यावर होती म्हणून ते जमले आणि शेवटपर्यंत टिकले. असे महात्मे माझ्या कीर्तनात मी करत भाग्यवान आहे. आता एकाकडे येऊन गुणीजान सगळ्याच गावचे सगळ्याचं काही नाव घेऊ शकत नाही. माहीत असलेले सांगतो. आमचे बाबुराव पाटील आहेत, इकडं विद्याधर पाटील आहेत, त्याच्यानंतर उत्तम महाराज आहेत, आमचे इबटकर महाराज आहेत, आमचे गोडके गुरुजी आहेत, आमच्याच गावचे शिवाजी महाराज आहेत. आता त्यांनी इथलेच आहेत, पण त्यांना आळंदीकर म्हणून नाव आहे. आपल्या गावचे किती प्रेम असते बघा. असा बाहेरचा माणूस होऊन आपल्या अशी या गावात दुसऱ्या असं थांबत नाही. आळंदीचा गायक जर आला असं थांबत नाही, त्याचा रुबा वेगळा. पण आपलं गाव असल्यामुळे कशी असते नम्रता. आपल्या गावामध्ये किती प्रेम असते, कशी नम्रता आहे. त्यांचं खरं तर माझ्या या सगळ्या कलाकाराचं माझ्याकडून अभिनंदन बरं. आणि तसेच आमचे हे खरे तर नवीन आहेत तुकाराम महाराज. प्रॉपर गाव तुमचं महाराज
कवठाळी लातूरच्या शेजारी आहे. हे माझ्या पहिल्याच ओळखीचे म्हणा की, नाव वगैरे सुद्धा ऐकून नाही, मी आज ऐकलो नाव. फार सुंदर तयारी आहे. त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. सुशिक्षित माणसाचं वाजवणं वेगळं आणि अडाणी माणसाचं ऐक्यू वाजिणं वेगळं. गुरुकर शिकलेल्या माणसाचं वाजिणं बांधी वाजते. बेदोनी 4, पावणे 4, 4:15 नाही. किती? बेदोनी 4. आमचं कसं होतं, बेजोनी कवा पावणे 4, कवा तर 4, कवा 4:15, कधी कधी पावणे 5 होते. म्हणून त्यांचंही अभिनंदन आहे. आणि इथं जमलेल्या सगळ्याच माता भगिनीचं अभिनंदन आहे. तुम्ही मोठ्या मोठ्या महाराजांचे कीर्तन ऐकलेलं आहे. मी तितका काही मोठा नाही. मला फक्त वेळ दिलेली आहे. 1:30 पर्यंत कीर्तन संपवायचं आहे. 1:30 पर्यंत संभा महाराज, तुम्ही सांगितलेले टाइम सांगितलेला आहे 1:30 पर्यंत संपवायचा का 1 पर्यंत? तुमच्या जेवण्यासारखा विचार करा. 1:30 पर्यंत 1 पर्यंत आपण बघा, जसं जमलं तसं करू. तुम्हाला काही का वाटलं तर 1:30 पर्यंत, नाही कंटाळा आला तर 1 पर्यंत, त्याच्यापेक्षा नाही आणि कंटाळा आला 12, 12:30 पर्यंत. वाटलं का? 12:30 म्हणलो. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. आज निवडलेला अभंग अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजादी राजयोगी सतचित आनंद घन पांडुरंग परमात्मा यांचे लाडके भक्त विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण देवनिवासी अधिकारी संपन्न यांचा महाराजांच्या गाथेतला काल्याच्या प्रकरणातला बहुतांश 90% आमच्या वारकऱ्याच्या पाठांतरातला 4 चरणाचा सोप्यात सोपा बरेच कीर्तनकार काल्याच्या प्रसंगी हाच अभंग निवडतात. म्हणून मी सुद्धा प्रयत्न केलेला आहे. उधाला गोकुळ म्हणलेला आहे. ज्याला मी कोण आहे शेवटपर्यंत कळालं नाही, माझ्या भाषेत मी त्याला गोकुळ नाही म्हणणार. तुम्ही पखावज वाजवताय. तुम्ही वाजवताय का वाजवणारा कोणीतरी मध्ये आहे ना, आहे कोणीतरी. आणि तो जर म्हणला मला याला वाजवू द्यायचं नाही, मंडपाच्या वर आहे. तो जर म्हटला मधला कीर्तन करू द्यायचं नाही, लईच हात वरे करू करू कीर्तन सांगायला आत्ताच बंद पाडतो, लगेच थंडच आईस्क्रीम करून टाकून देतोय. आहे ना, तसं मध्ये आहे, कळायला पाहिजे. त्या कळतंय त्याला गोकुळ म्हणलेलं आहे. आणि या गोष्टी भगवंताचं एवढं अतूट नातं आहे. भगवंताचं नाव गोविंद, भगवंताचं गाव गोकुळ, भगवंताचा परिवार गवळी, भगवंताचे मित्र गोपाळ, सख्या गोपिका, धन
गोधन औषधी गोमूत्र, रस गोरस, मुहूर्त गोरच, ग्वाही करण्याचा डोंगर गोवर्धन. काय संबंध आहे देवाचा गोशी? दाट संबंध. का? त्यांना माणसाचा देह आवडतो, कारण माणसाच्या देहातच माझं भजन केलं जातं, म्हणून गोकुळात आला विठाला. म्हणून सुख झालं, नाहीतर न कळता सुख होत नाही. आणि सुखाचे भगवान कृष्ण परमात्मा 3 प्रकार सांगतात. एक सात्विक सुख आहे, दुसरं तुम्हाला कळालं मी काय सांगतोय, राजस सुख आहे. सात्विक म्हटलं की राजस आणि तामस पाठच घेऊ. सात्विक सुख म्हणजे काय? प्रवेशा आरंभी अतिशय दुःख, यतद्ग्रे विष्मी परिणामे मृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्तमात्म बुद्धी प्रसादजम. पहिला प्रवेश अतिशय खडतर. काही माणसं म्हणतात हे बघ अतिशय खडतर आहे, पण शेवटच्या श्वासापर्यंत सुख आहे. सुरुवातीला दुःख आहे, शेवटच्या श्वासापर्यंत सुख आहे. त्याचं नाव आहे सात्विक सुख. दुसरं आहे ते राजस सुख. विषय इंद्रिय संयोग गाद्यद्ग्रे मृतोपमम तत्सुखम राजसम स्मृतम तत्सुखम राजसम स्मृतम. म्हणजे प्रवेशाला अतिशय मजा. त्याच्यामध्ये असं वाटतं की मागच 20 वर्षाच्या पहिलं का आलो नाही, एवढी मजा. पण ती मजा फार टिकत नाही, थोड्या दिवसात संपते. शेवटच्या श्वासापर्यंत माणसाला दुःख भोगावं लागतं. त्याचं नाव आहे राजस सुख. तिसरं आहे ते तामस सुख. तामस सुख म्हणजे यतग्रेच्या अनुबंधेचे सुख मोहन मात्मना हा निद्रालस्य परमादोत्तम तत्ताम समुदारतम. शेवट सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत दुःखाशिवाय अनुभवच काही येत नाही. प्रवेशापासून शेवटपर्यंत दुःखाशिवाय काहीच येत नाही. ऐकणाऱ्याला शंका आली आता इथे. एक गोकुळात भगवान कृष्ण परमात्मा प्रगट झाले. तुम्ही सांगताय सात्विक सुख, राजस सुख, तामस सुख. सात्विक सुखामध्ये मी दुःखाचा लेश आहे ना सुरुवातीला. बरं, राजस सुखामध्ये मी दुःखाचा लेश आहे लास्टला. आणि तामस सुखाचं तर बोलायचं काम नाही, इथून तिथून दुःखच आहे. मग गोकुळवासी लोकांना सुख दिलं, भगवंत येण्याने सुख झालं म्हणताय, ते कोणतं सुख आहे? आणि गीतेत तर किती प्रकार आहेत सुखाचे? 3च आहेत. मग गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्मा येऊन गोकुळवासी लोकांना तर सुख दिले असं तुम्ही सांगताय. त्या सुखाचं नाव आहे भक्ती सुख. तुका म्हणे भक्ती सुख रूप आधी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुखच आहे, त्याचं नाव आहे भक्ती. ते सुख गोकुळवासी लोकांना भगवान दिलेलं आहे. किती सुख चांगलं आहे, असलं आपल्याला मिळावं वाटतं, पण त्याच्यासाठी जे लागतंय ते नको वाटतं. सुख मिळावं, तुमचं बघून पकावंच मलाही वाजवावं वाटतं, पण त्याच्यासाठी किती घासावं लागतं, ते घासायचं सांगितलं की नको वाटतं. लबाड ते काय एका रात्री थांबला तू पण सगळे लगेच आरशा पुढे थांबला रूप बघायला, असं नाही काम. पहिल्या दिवशी वर्जिश केला ना, आखरी कुस्ती खेळतो म्हणून गेला, और नाराचा पहिलवान पाडतोय. एवढे गटे चढावं लागतंय हातावर, नुसता 10 काढायला 10. आणि सगळ्याच्या हातात पकावच गोड बोलत नाही. तिट्ट धिरी तिरी हे सगळे स्वच्छ शब्द बोलायला घासावं लागतं. आणि त्याच्यावर ईश्वराची कृपा पाहिजे, उगाच नाही ते आपलं. कसं आहे का, थोडंच आपल्याला मिळावं वाटतं, पण त्याच्यासाठी लागतंय ते नको वाटतं. सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुणाला सुख मिळावं वाटत नाही, मला सांगायचं हात वर करून. सगळ्यालाच वाटतं, पण त्याच्यासाठी जे लागतं तुम्ही करताय का? आपल्याला अखंड हरिनाम सत्याचा 8 दिवसातच कंटाळा आला. काय लबाड आहे का? काही लोकांचं डोकं उठलं कधी बंद होईल? काही लोक रात्री म्हणत काय डोकं उठलं तर झोप नाही बघा, पोरं अभ्यासाचे बसले, अभ्यास नाही काय आवाज सोडल्यात ते. काय गुरुजी लबाड आहे? होईल का, मिळेल का देव? सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुख मिळावं वाटत असेल, अनंत युगातून त्याच्यासोबत राहिलं पाहिजे, भक्तीच
केली पाहिजे, भक्तीशिवाय नाही मिळत. आणि अजून एक सांगतो, भगवान कृष्ण परमात्मा गोकुळात येऊन जे सुख गोकुळाशी लोकांना दिलेलं आहे ते शब्दाच्या पलीकडे आहे. गोकुळी आनंद प्रगटले सुख, निर्भर निर्भर, पळायची गरज नाही बरं. निर्भर होतो लोक घरोघरी, निर्भय म्हणलो नाही मी. आणि निर्भय निर्भय मध्ये येतो, निर्भर घरोघरी, घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. देवाला की लक्ष्मी वेगळी आहे, बोलवायची गरज. तुम्ही आता दिवाळीला पूजा करताय, मला बोला, दिवाळीला पूजा करताय, कशाची करताय? लक्ष्मी स्वतंत्र आहे का कुणाची तर बांधीव आहे? बोलत चला. जयाचे नाम पापनाचे, जयाची दासी, तो हात जपुंजराची, भगवान तुका शरण. लक्ष्मी आईशी जयाची दाशी, तो हा ते म्हणजे हा बरोबर, ते बरं केलं महाराज. ते मागचं त्रास देऊ लागले आणि ते बंद केलं तरी जमत नाही. तो हा तेज पुंजराशी, सर्व भावे त्याशी तू काय शरण. लक्ष्मी स्वतंत्र आहे. तुम्ही लक्ष्मीची दिवाळीला पूजा करताय, डोक्यात ठेवा जरा या गावातल्या लोकांनी. मी एक सांगून जातो तुमचं लेकरू म्हणून, लक्ष्मीची स्वतंत्र पूजा केलं तर कधीच तुम्हाला लक्ष्मी मिळणार नाही. कारण लक्ष्मी माझ्या विष्णू परमात्म्याची अर्धांगी आहे. तो आला की तुम्ही लक्ष्मीची वेगळी पूजा करायची गरज नाही, घेऊनच येतोय. एखाद्या बाईला जर आमंत्रण द्यायचं ठरलं आपल्या घरी जेवायला, तिला जर स्वतंत्र सांगितलं तर येईल का तिच्या नवऱ्याला सांगितलं तर येईल? बोला बोला. मी सोपं बोलतोय, माझी भाषा खेळवत आहे. मी असं ना नो हा ओ बोलत नाही, गोळू 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 भाषेला बारीक करत नाही, सोपं बोलतो करायसारखं. डॉक्टर साहेब, एखाद्या इथल्या माईला आमंत्रण द्यायचं आणि मला द्यायचं आहे, मी महाराज जरी असलो, तिला सांगणं बरं आहे का तिच्या पतीला? पतीला सांगितलं तर सरळ होईल महाराज आल्यात बोलवण्यासाठी, आणि जा बरं 2 घास मान करू नये. आणि आपण जर तिच्याकडे गेलो तर ती म्हणेल काय महाराज बेकूफ आहेत की काय? कीर्तन सांगितले सरळ माझ्या नवऱ्याला न विचारता माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात जेवायला चला. कोणी विश्वास करेल का? हो, जगातला ब्रह्मदेव राहू द्या, करेल? तुम्ही लक्ष्मीची पूजा करताय, मला स्पष्ट सांगायचं कधीच तुम्हाला लक्ष्मी मिळणार नाही. तुम्ही विष्णू परमात्म्याची जर पूजा केलो तर लक्ष्मी आल्याशिवाय राहत, कारण त्याची अर्धांगिनी आहे. कृष्ण परमात्मा गोकुळात आला का वेगळी लक्ष्मी यावं असं काही नाही, त्याच्या सोबतच आलेले आहे. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास. आता काही राहिलं नाही, भाग देण्याशील गेला. दैन्य दरिद्रास त्रास आला, आला नारायण तयाच्या अंतरा, दया क्षमा नरा नारी लोका. अंतरायेने लोका गोकुळीच्या ब्रह्मज्ञान झाले, ब्रह्मज्ञान केली या वाचून जपतपे. ब्रह्मज्ञान अवघड आहे. देव घरात येणे याला आधी भौतिक सुख म्हणतात, देव अंतरात येणे त्याला आधी दैविक सुख म्हणतात, आणि देव अनुभवात येणे याला आध्यात्मिक सुख म्हणतात. कोणतं सुख मोठं आहे? सगळ्यात मोठं कोणतं आहे? अनुभवात यावं. देव घरात येणं आधी भौतिक सुख आहे. देव अंतरात येणं, देव अंतरात, अनुभव म्हटलं नाही, अंतरात येणं आधी दैविक सुख आहे. आणि देव अनुभवात येणं, अंतरात आणि अनुभवात थोडं फरक पडणार का? आध्यात्मिक सुख आहे. बरं, काही लोकांना असं वाटेल सरळ सरळ कृष्ण परमात्म्याचा गोकुळामध्ये अवतार झाला आणि गोकुळाची लोकांना लगेच अध्यात्म सुखाची प्राप्ती कशी झाली हो? त्याच्यासाठी साधन करावं लागतं, गुरुला शरण जावं लागतं, तत्वमसी महावाक्याचं चिंतन करावं लागतं. मी कोण आहे याची जाणीव अगोदर व्हावी लागते. जग कोण आहे, मी कोण आहे, माझा जगताशी
संबंध नातं काही आहे का, याच्या पाठीमागे लागलं तर माझे किती कल्याण होणार आहे, हे माझ्या कुण्या कामाचे आहे, हे अध्यात्म सांगतो तुम्हाला, लौकिक ज्ञान सांगत नाही. मग गोकुळात कृष्ण परमात्मा आल्याबरोबर गोकुळवासी लोकांना अध्यात्म ज्ञानाची प्राप्ती झाली. हे ऐकल्यानंतर थोडं ऐकून लबाड वाटतं, लबाड. एका जन्मामध्ये अध्यात्म प्राप्ती होणार. बरेच माणसं म्हणतात मला अध्यात्म फार कळतंय. मी एकाला विचारलो, मला एकच सांग, बाकीचं लांब राहू दे, अध्यात्म म्हणजेच काय? ते लांब राहू दे, फक्त अध्यात्म शब्दच मला सांग काय. पण लोका गोकुळीच्या ब्रह्मज्ञान झालं. महाराज म्हणतात मला काय म्हणायचं आहे, हे एका जन्माची पुण्य आहे नाही, ऐका प्रमाण. आणि हरीचे सवंगडे जुने ठाईचे वेडे बागडे, हाती धरून याकडे पाठी सगळे वागविले, म्हणून भिन्न भेद नाही, देवा माय एक देही, नाही झालो कही एका एक वेगळे, निद्रा करिता होतो पायी, सवेची लंका घेतली तई, वानर गोवळ गाई सवे चारत फिरत असो. आम्ही हरीचे सवंगडे किती वर्षात, वर्ष नाही युगान युगी देवा सोबतच आहोत. मग अध्यात्म ज्ञान होणं अवघड आहे का? जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, आम्ही बहु पुण्य केले, ते लागलं प्रमाण, पण थोडं 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 लागत लागत गेलं. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, म्हणजे मनुष्य देह आम्हाला दिला. जन्मोजन्मी आम्ही पुण्य करत आलो म्हणून आम्हाला मनुष्य देह दिला. हा प्रमाण इथं लागतोय. मला काय सांगायचं आहे, मनुष्य देह मिळून सुद्धा मी कोण आहे कळण्यासाठी अनंत जन्माची पुण्य लागते. मला हे सांगायचं आहे. राम अवतारात नाही, कच्चे मच्छे वरा नशी वामन परशुराम रामकृष्ण बौद्ध कलंगी सोयद कपिल दत्त धन्वंतरी सनक सनातन सनंदन सनत कुमार नरनारायण वेणपुत्र ऋषभ हायग्रीव हाऊस, या सगळ्याच अवतारामध्ये ते आहेत. फास्ट चालले, फास्ट चालले. तुम्ही मला सांगत जावा ना, नाही का? सुरुवातीपासून मत्स्य अवतारापासूनच आहे. कसं ब्रह्मज्ञान होत नाही? एखाद्या चांगल्या माणसाच्या संगतीत जर तुम्ही राहिलो तर चांगले विचार तुमच्यात कसे येत नाही? येतात. देवासोबत ते सोबत आहेत, कसं ब्रह्मज्ञान होत नाही? ब्रह्माच्या सोबत असणाऱ्याला जर ब्रह्मज्ञान होत नसेल, आमच्यासारख्या पापी माणसाला कधी होईल? म्हणून झाले ब्रह्मज्ञान. बरं, भगवान कृष्ण परमात्मा गोकुळात आल्यामुळं त्या लोकांना सुख मिळालेलं आहे, मानलो आपण. ब्रह्मज्ञान झालेलं आहे, मानलो आपण. आपल्याला नेमकं हे सांगायचं आहे, देव गोकुळात आला, सुख झालं. देव गोकुळात आला, ब्रह्मज्ञान झालं. पण देव गोकुळात कुणाच्या घरी आला? बालकृष्ण नंदा घरी. सुख झालं गोकुळात आल्यामुळं, आणि देव नंदाच्या घरी आल्यामुळं सुख नाही. सुखाच्या पुढचा एक शब्द आहे आनंद. सुख हे भौतिक साधनानं मिळतं. पण काही काही माणसं भौतिक साधनं असून, गाडी घोडा मोटर बंगला खायला भरपूर असून सुद्धा आनंदी नाहीत. आनंद हे आत्म्याचं स्वरूप आहे आणि सुख हे भौतिक साधनानं मिळतं. गोकुळात आल्यामुळे गोकुळवासी लोकांना सुख झालेलं आहे. गोकुळात नंदाच्या घरी आल्यामुळे आनंद झालेला आहे. विठाला नंदाच्या घरी देवाला घरा नंदाची या गावा, धन्य त्याच्या दैवा दैवाले, नारायण घरी साठविले धनावगीची वान तया पोटी. नारायण घरी साठविले धन. आणि देव कृष्ण अवतारामध्ये चालून 3 ठिकाणी गेला. जरा माझ्याकडे लक्ष द्या. न बोलवता माणूस कुठेही जावं का जाऊ नये, माझा प्रश्न आहे. बोला डॉक्टर साहेब, जाऊ का जाऊ नये? जाऊ, शबाश. पण देव 3 ठिकाणी आवर्जून गेला. देवाचा जन्म कुठं झाला? बोला बोला उत्तम महाराज, माझ्याकडे ध्यान द्या, प्रमाण म्हणायचं आहे. देवाचा जन्म कुठं झाला? मथुरेत. जन्म झाला किती वाजता? 12ला. गोकुळात आले किती वाजता? रोज कीर्तन ऐकतोय, चांगल्या चांगल्या महाराज
गिळून पाणी पिलोय. जन्म कितीला झाला, कुठे झाला? बोला. मथुरेत झाला. मथुरेत जन्म झाल्या झाल्या गोकुळातला कोणी माणूस देवाला बोलवण्यासाठी गेला होता का? मग का गोकुळात आला? जन्म दिलेल्या माईला आणि बापाला सोडून. वात्सल्य भाव आहे. जेवढे वसुदेव देवकी महत्वाचे आहेत तेवढेच नंद बाबा यशोदा मैया महत्वाची आहे. माझ्या पोटी जन्माला यावं म्हणून वसुदेव देवकी 3 जन्म तप केलेले आहेत. 3 जन्म. प्रजापती सुतपा आणि त्याची पत्नी प्रश्नी ही ब्रह्मदेवाच्या सांगण्यावरून पहिलं ब्रह्मदेवाची 10,000 वर्ष तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. वरमरोही काय पाहिजे मग? मागा काय पाहिजे ते सांगितले. देवा, ब्रह्मदेवा, आमच्या पोटी विष्णू भगवान जन्माला यावं. ब्रह्मदेव म्हणतात हे फार अवघड काम आहे. तेवढं तुम्हाला जमतंय का बघा. काही सांगा अवघड, आम्ही करू. 1 मन्वंतर काल तपश्चर्या करावं लागेल. किती? 1 मन्वंतर काल म्हणजे किती मनू आहेत? सृष्टीत 14 आहेत. 14 एका मनूचा काळ म्हणजे एका रावणाचं आयुष्य किती आहे? 14 चौकड्या. आता गणित कसं लावायचं? किती आहे? सत्ययुग, त्रेतायुग, द्वापार आणि कली हे सामान्य युग झाले. ह्या 4 युगाचा योग महायुग, त्याला कोणी चौकडी म्हणतं, कोणी त्याला देवयुग म्हणतं. सत्ययुग 17,28,000 वर्षे, त्रेता 12,96,000 वर्षे, द्वापार 8,64,000 वर्षे, कलियुग 4,32,000 वर्षे. टोटल 43,20,000 गुणिले 14. 43,20,000 गुणिले 14 6,04,80,000 वर्ष तपश्चर्या करावं लागतं. केले. सृष्टी नव्हती. भगवान त्यांच्या पोटी जन्माला आले. भगवंताचा उल्लेख सुद्धा नाही अवतारात. दाखवा मला. प्रश्नीन गर्भ कुठं वाचला हो तुम्ही? मच्छीपासून माहित आहे. प्रश्नीन गर्भ अवताराला आला ह्या दोन्हीच्या तपश्चर्यामुळे. पण तप जास्त झालं. भगवान विचार करतात पुन्हा जन्म सुद्धा यांच्या पोटी घ्यायचा आहे. पुन्हा ते कश्यपादिती झाले आणि त्यांनी सृष्टीचा काय केले? जन्म त्यांच्यापासून झाला. इंद्र, चंद्र, महेंद्र, कुबेर, गण, गंधर्व, सिद्धाचारण, ऋषी, मुनी, जपी तपी सगळे त्यांनी निर्माण केले. त्यांच्या पोटी देव वामन म्हणून जन्माला आला. दुसऱ्या वेळेस तेच पुन्हा वसुदेव देवकी झाले. पुन्हा पुण्यशेष. देव विचार करतो पुन्हा तिसऱ्या वेळेस यांच्या पोटी आपल्याला जायचं आहे. वेळ ठरली रात्री 12 वाजता. वार ठरला बुधवार. अष्टमी ठरली वद्याष्टमी म्हणजे कृष्णाष्टमी. पक्ष ठरला, झालं. महिना ठरला श्रावण महिना. ऋतू ठरला वर्षा. नक्षत्र ठरलं रोहिणी. रात्री 12 वाजता बुधवार सगळं इथं द्यायची जायची तयारी झाली. तेवढ्यामध्ये अष्टवसूतील ध्रुव नावाचा वसू आणि त्याची पत्नी धरा ही ब्रह्मदेवाची 10 कोटी वर्षे तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतात आणि म्हणतात ब्रह्मदेवा, आमची एक इच्छा आहे, विष्णू भगवान आमच्या पोटी जन्माला यावं. फारसा विचार न करता ब्रह्मदेव तथास्तु म्हणून आशीर्वाद दिले. पण दोघाची वेळ झाली एक. त्या बाबांना तिकडे जायची वेळ 30 आणि ब्रह्मदेव आशीर्वाद दिले ही वेळ. देव विचार करतात मी जर माझं वचन खरं केलं तर ब्रह्मदेव नाराज होणार आहेत. ब्रह्मदेवाचं वचन खरं केलं तर मी इकडे शब्द दिलेला आहे एकाच वेळेला दोन्ही ठिकाणी जाणं. मला अजून एक बार म्हणायचं आहे, एकाच वेळेला दोन्ही ठिकाणी जाणं. तुम्ही पक्के हो बघा, चकली खायना झालं. अजून कोणतरी येडं काय म्हणतंय शक्य? अरे आम्हाला शक्य नाही. एकाच वेळेस दोन्ही ठिकाणी जाणं आम्हाला शक्य नाही. पण देवाला, देव मथुरेमध्ये त्याच वेळेला आला. त्याला लगेच कळालं की मला इथून गोकुळामध्ये जायचं आहे. त्यातल्या त्याच वेळेला एक अभंग आहे, फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी, झाला आनंदी आनंद, अवतरले गोविंद. त्यावेळेस तिथून इथं आले म्हणून गोकुळवासी लोकांना आनंद झालेला आहे. सुख म्हणणं नाही, आनंद. एक गोकुळात नंदबाबाच्या घरी यशोदेच्या घरी आले, त्याला म्हणायचं वात्सल्य भाव. आणि दुसरं आहे गोपाळाच्या घरी आले सख्य भाव. गौरीच्या घरी आले माधुर्य भाव. नुसताच आला नाही,
देवाला घरा नंदाची या गावा, धन्य त्याच्या दैवाले. एवढंच म्हणू नका, नारायण घरी साठविले धन, अवघ्याची वाण तयापोटी. अहो आला नाही, काम सुद्धा केला. भाविकाचे काज अंगे देव करी, काळी धर्मा घरी उचिष्ट ते उचिष्ट ती फळे खाय तिची आवडी तयाची मोठी देवा. देव कुणाच्याही घरी सहजासहजी. पुढे तुम्ही म्हणा येत. देव कुणाच्याही घरी सहजासहजी तुकाराम महाराज येत. आणि काही काही जणांच्या अंगात येतोय की अंगात आणायचं नाही बरं. घरात येत म्हणा की नाही, बस माय माझी आंघोळ करत नाही तिच्या अंगात, आणि मरणाला तर घासू घासू आम्हाला स्वप्नात येत नाही. अंगात येण्याचा देव अंगात येण्याचा खेळ आहे का हो? कुणाच्याही घरी येत नाही. आणि जर तुम्हाला वाटत असेल महाराज देव येत नाही कसं, मग आलाच की नंदबाबा यशोदेच्या इथं, आलाच की गोकुळामध्ये देवकी वसुदेवाच्या घरी आला ना, मग त्याच्यासाठी आम्हालाही सांगा काय करावं लागतं. 11 गोष्टी तुमच्याकडे तयार पाहिजे. देव जर यावं वाटत असेल तर हात वरे करा. कुणाला वाटायला लागले 11 म्हणजे देव यावं म्हणून, तर हात वरे करा. देव यावं आपल्या पोटी, आपल्या घरी देव यावं असं कुणाला वाटायला लागले. तुमचे हात बघून मी म्हणतो सगळ्यालाच वाटायला लागले तुम्ही लाजायला. तुकाराम महाराज एकही माणूस हात वरे केलं नाही म्हणजे सगळ्यालाच वाटायला लागले यावं. फक्त वरे कसं करावं, कराय का नाही, खरंय का नाही, खरं आहे, पैकीच्या पैकी खरं आहे. पण देव आपल्या घरी यावं असं जर वाटत असेल तर चाणक्य नीतीमध्ये एक श्लोक आहे. स्वानंद सदनम सुताशी सुदिया कांता मृदुभाषिने सन्मित्र सुदनम सयोषितरता आज्ञा परा सेवका अतिथि शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टान्न पानम ग्रह साधो संगम उपासतेही सततम धन्य कष्टाश्रम. काय काय लागलंय? आनंदी वातावरण त्या घरामध्ये आहे काय? आता अजून फिरून तुमच्याकडे येतो. तुमचा अंदाज नुकसान झालं म्हणून नाराज व्हायचं आणि भरपूर पिकलं म्हणून माजायचं. फार मोठं घर आहे त्याचं नाव मी घर म्हणत नाही. नवरा बायको जिथं जोडीनं प्रेमानं आनंदानं राहतात त्याचं नाव घर आहे. चार मजल आहे तुकाराम महाराज. नवऱ्याचं बायकोचं बोलणंच नाही. घर आहे का शमशान आहे? झोपडीत आहे. एका घासातला अर्ध देऊन खातात एकमेकाला. भीक मागतात. कोणी जर एवढीशी भाजी दिलं ना, माझ्या बायकोलाही 2 घास देतो म्हणून भीक मागून तो आणून देतोय. घर ते आहे. कोणतं घर आहे विद्याधर पाटील? ते 4 मजल का आहे? ज्या घरात आनंदी वातावरण आहे. एक लक्षण इथं आहे का बघा तुमच्याकडं? आहे का? माना हलवू नका. नंतर जातो वेळेस सगळ्याला विचारून जाणार मी घरी येणार, सगळ्याच्या घरी येणार विचारणार. आहे का आनंदी वातावरण? माल असेल, 25 एकर शेत असेल, आमदा यंदाच्या वर्षी 200 पोते सोयाबीन, 200 टन ऊस बी होत असेल, 500 टन बी होत असेल. आनंद आहे का बघा विचारा. दुसरं लक्षण सुताश सुदिया. तुमचे जन्म घेतलेले लेकरं तुमच्यापासून माईच्या आणि बापाच्या आज्ञेत राहावं लागतं. त्याला महिन्याला 10 लाख रुपये पगार राहू द्या, पण माई बापाच्या शब्दाच्या पलीकडे जाऊ नये. त्या घरामध्ये ते लेकरं पोरी असो की आता लेकरं शाणे झाल्यावर लेकरांचं मायबाप ऐकावं लागतं. त्यांनी सांगितलेली पूर्व दिशा बाबा तुम्हाला कळत नाही ना, का म्हणतात पोरं? बाबा तुम्हाला माय तुला कळत. घरातला कारभारी कोण? तुकाराम महाराज बाबा. आणि पोरग जवान झाल्यावर का म्हणते बाबा तुम्हाला कळत. ह्यानं बारीक असताना ह्याची माय याचा बाबा ह्याला म्हणायचे तुला काही कळत. लग्न झाल्यावर बायको म्हणायची तुला काही कळत.
पोरगं वयाला आला की म्हणते बाबा तुम्हाला काही कळत. मग कधी कळतंय का? मातीत गेल्यावर कळतंय. मायबाप पोराला आपल्या आज्ञेत ठेवावं, पोराची मर्यादा आहे मायबापाच्या आज्ञेत राहावं. हे दुसरं गुण आहे, दुसरं लक्षण आहे. त्याच्यानंतर घरातली ग्रहस्वामिनी, जिला आपण धर्मपत्नी म्हणतोय, ती गोड बोलणारी असावं. गोड, कांता मृदुभाषिणी, गोड बोलून काटा काढणारी नसावं. नाहीतर बरेच माणसं आहेत गोड बोलून घरा लागतात. गडीच पाहिज नाही, गडी सुद्धा काही काही एवढे वाजवीपेक्षा गोड बोलतात. गोड बोललं की वळका काहीतरी लपलेलं. लईच गोड महाराज. आता मला बी कीर्तन झाल्यावर म्हणतात वा 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 काय कीर्तन झाले. मला कळालं कीर्तन बिघडलंय. कराय का खोट आहे? अति नम्रता द्रुत लक्षणम. अति नम्रता सुद्धा काही कामाची नाही, पण बाईच्या जातीनं आपल्या प्रपंचामध्ये अतिशय गोड बोलावं. आणि जसं गोड बोलती तसं अंतःकरणामध्ये भाव सुद्धा गोडच असावा. तिसरं लक्षण आहे. चौथं लक्षण सांगतो, सन्मित्र, त्या घरच्या माणसाची मैत्री सज्जन माणसासोबत राहावं. डॉक्टर साहेब पुढे जाऊन बोलतो. आता मी तुम्हाला थोडस 1:30 पर्यंत मला टाइम दिल्यामुळे बोलतो. त्या माणसाची मैत्री, चौथं लक्षण, सज्जन माणसासोबत राहावं. सज्जन म्हणजे ते जात कोणतीही असो. मी जातीला मानत नाही. कोणतीही जात असो, हरिजन असो, त्याच्या पलीकडे बोलतो, मुस्लिम असो, आपल्याला जोडे मारून का होईना चांगल्या मार्गाला लावणारा असावा आणि डोक्यावर हात फिरून भिलबारला नेणारा नसावा. अरे तुझे नाही पैसे, मी स्वतः पाजितो. हो तुझे पाजितोस, पण वाटोळ करतोस ना. कसला असावा मित्र? जोडे मारणारा असावा, खरं बोलणारा असावं, आपल्याला मंडपात आणून भजनात टाळ देणारा असावं. चल फार चांगलं वाजवायला लागल्यात महाराज, ऐकायला बस, चल इथं आणणारा असावा का तिकडं बाहेर. पाचवं लक्षण आहे का? सुधनम. सुधन म्हणजे चांगल्या मार्गाने पैसे कमवावं. आता माझा थोडा तुम्हाला रागच येणार आहे. वाजवणाऱ्याला, कीर्तनकाराला, म्हणणाऱ्याला सगळ्यालाच राग येणार आहे. मला लोक पहिले रागीट म्हणतात एवढ्याच कारणानं. सगळे रागीट एवढ्या कारणानं म्हणतात. माझा तुम्हाला राग येणार आहे. ऐकून घ्या. सुधनम, चांगल्या मार्गाने पैसा कमवा, व्याजी बड्डी करू नका. लेकरं वेडे उपजतात. अजून एक वेळ बोलू. चांगल्या मार्गाने पैसे कमवा, व्याजी बड्डी करू नका, लेकरं वेडे उपजतात. आणि व्याजी बड्डी निव्वळ करू नका, अशा तत्वाचा मी माणूस नाही. कमी टक्केवारी न करा. त्या कडूला जिवंत ठेवून घ्या व्याज. ते एवढं मध्ये बुडाल तरी तुम्ही सोडत नाही. सुधनम. पुढे बोलू बोलू. परमार्थार्थ निव्वळ पायच करू नका. ह्या जागा पैसे मागायचे नाही. शपथ शपथ. अहो मला काहीच कमी नाही. मी पैसे कधीच बोलून गेलो नाही आतापर्यंत. माझ्या एवढा श्रीमंत कोणी नाही. शपथ. डॉक्टर साहेब, आता डॉक्टर साहेब तुमच्या गावचे आहेत, पण त्यांचा माझा चांगला संबंध आहे. माझ्या घरी आठवण आले की माझ्याकडे येतात. विचारा तुम्ही, काहीच कमी नाही. मी रोज झोपलं तरी 4-5 हजार कमवतो. नको म्हणलं तरी 2 हजार तरी येतात. तुमच्यासारख्याची कृपा आहे माझ्यावर, आशीर्वाद आहे. अजूनपर्यंत पैसे बोललो नाही, पुढे बोलायची बुद्धी सुद्धा देवानं देऊ नये. परमार्थात कधी पैसे मागायचं नाही. त्याच्या इतका तर हलकट धंदाच कोणता नाही.
म्हणायला लागला, तुम्ही काही त्याची काळजी करू नका, फक्त मला नेण्याचा संकल्प करा आणि माझ्यावरती विश्वास ठेवा. त्याच्या लक्षात आलं की वसुदेव बाबाच्या आतापर्यंत भरपूर लेकरं झाले आणि आपण सुद्धा ऐकून आपल्याला 6 झाले. त्यानं मारला, 7वा जिराला. जन्मलेलं लेकरू लगेच 8 वर्षा इतकं मोठं होऊन बोलते का हो? ज्या अर्थी बोलतोय म्हणजे एक सामान्य लेकरू नाही. विश्वास ठेवला, उचलला का सिंगल घुरत्या तर काही डबल. दोहेरी श्वास मध्ये घ्यायच्या बी कामांचं, सोडायच्या बी काही एकेरी खर खर काही खर खर खर. त्या डबल घुरायला लागले. काहीच नाही, कोणीच विचारत नाही. त्यांच्या वर पाय ठेवून पलीकडे गेलं तर सुद्धा बघायची तयारी नाही. कोण आहे हा बाबा? मी दृष्टी केली या वाकुडी पाडी ब्रह्मांडाच्या उतरंडी. अरे यांना झोपायचं काय अवघड आहे? मी जर दृष्टी वाकडी केलो ना, एका क्षणामध्ये उतरंडी या ब्रह्मांडाच्या सगळ्या लेवल होऊन जातात सपाट. झोपायचं काय अवघड आहे? सगळे झोपले की हो. आता यमुना नदीपर्यंत आले. गावच्या बाहेर आल्याबरोबर शेष असा फडा धरला. कारण शेष कोण आहे? तो कोण आहे? माझ्या भगवंताचा भाऊ का सेवक? भाऊ बी आहे, सेवक बी आहे, दास बी आहे, भक्त बी आहे, सखा बी आहे, मित्र बी आहे. असंच म्हणू काय घंटावर? आता थोडं बघलेलं आहेत माझ्याकडे मध्ये, नाहीतर मी काय सांगत. आता मात्र बरोबर पक्के तुम्ही माझ्याकडे लक्ष देताय. कुठपर्यंत आले? यमुनेपर्यंत आले. यमुना किती भरून व्हायला लागले? दूध थोडी इतकी. संकल्प केलेला आहे, एवढ्या जागा असलेले दूध झोपले, साखरतंत्रात तुटले. नक्की हा बाबा काही सर्वसामान्य नाही, मला कळालेलं आहे. हे माझ्या पुण्याचं फळ आहे. नक्की मला यमुना वाढ देईल. यमुना इतकी भरलेली आहे. अर्ध्यामध्ये गेले, इथपर्यंत यमुना आले. पूर्वेला चोराला चाट, त्याशी लाविले अंगुष्ट. मगाशी दुबंगली. रात्री 12 वाजता तिथं जन्मलेला आहे. तिथून यायला तुम्हाला प्रश्न आला असेल, कमीत कमी तासभर झाला असेल का नाही हो? बोला. मथुरेतून गोकुळात यायला 1 तास धरा. बरं आपलं काय चालय? उगं धरा उत्तम महाराज 1 तास धरा, 2 धरा. बरं तिथं जन्मल्या किती वाजता आणि इथं आल्या किती वाजता? 12ला. त्याचं नाव आहे फिरविली दोन्ही कन्या आणि चक्रपाणी. मी मागं प्रमाण दिलेलं आहे आत्ताच. इथं सुद्धा 12ला आणि तिथं जन्मला आहे. हे माणसाचं काम आहे का? अद्भुत करणी म्हणतात त्याला, डोक्याच्या बाहेर आहे. म्हणून तर याचं वाचन वर्तन त्या प्राप्त मनसात धावा न पावता दयाचा मनुष्य मुरडली वाचा. परपश्चंत मध्य मावैकरी चारी वाणी कुंडली वेदचारी. बोल बोलोनी बोलाची मोहरी. सच्चिदानंद मध्ये गेले दुरी वेद जाणू गेला. पुढे तोही मोनावला. ते गुह्य तुझला प्राप्त कसे केवी तुझ्याकडे सांग जीव रूपा. वृत्ता ब्रह्म बाप्पा तरी तोची. त्याला शक्य आहे, तुम्हा आम्हाला शक्य नाही. रात्री 12 वाजताच आला. रात्री 12 वाजता हिच्या पोटी मायेला जन्म घेतलेली होती. घेतली ना, मायेनं जन्म घेतली आणि ती माया त्याच वेळेला इथं, हा बाबा त्याच वेळेला तिथं, हा बी बाबा त्याच वेळेला जेव्हा इथं आला घडीमध्ये बरोबर 12च वाजलेले होते. मायेला नेले, भगवंताला झोपवले. अजिबात यशोदेला माहित नाही. पहिले माया आल्यामुळे माहित नाही. आता मधाजी माझी माया उतरून या धनंजया, मी होईल जे आया कैशेने. माया मोठ्याला भुरळ पाडते. माया आल्यामुळे यशोदेला माहित नाही. आता मायेचा बाप आला ब्रह्म, कसा होईल? कशी माहित होईल? पहिले माया आली, गाढ झोपेत गेली. आता तर देवाचा स्पर्श झाला, समाधीच लागली. झाला
म्हणतात ना, तुम्ही डॉक्टर आहात, तुम्हाला माहित असते ते तुमची फील्ड आहे. त्या सुई मिस्त्री आल्या 11 वाजता, एवढं रडली, पोट दुखते म्हणून एवढं रडली. 11च्या नंतर थोडं झोपल्यामुळं आम्ही थोडं बाहेर आलो, तर 3 वाजले. बघावं तर म्हणून जवळ गेले तर काय, लेकरू बाजूला खेळायला लागले. हिने गाढ झोपेत आहे का, लेकराचा स्पर्श तिला आहे, समाधी लागलेली आहे, गाढ झोपेत आहे. त्या सुई मिस्त्री हलवून जागा केल्या आणि जागा झाल्यानंतर जेव्हा ही उठून आपल्या मुलाचं मुख पाहते, त्यावेळेस यशोदेची अवस्था अशी झाली, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजने, योगिया दुर्लभ पाहता 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 मनान टाळा जरा उलट्या चालल्या ना, शिवभजनासारखं चाललाय ठेका. वचनम मधुरम चरितम मधुरम वसनम मधुरम वलितम मधुरम वचनम मधुरम चलितम मधुरम भ्रमितम मधुरम मधुराधिपतिरखिलम मधुरम वेणुर मधुरो रेणुर मधुरा पाणिर मधुरा पादो मधुरो नत्यम मधुरम सख्यम मधुरम मधुराधिपतिरखिलम मधुरम. किती गोड आहे. गीतम मधुरम प्रीतम मधुरम मुक्तम मधुरम सुप्तम मधुरम रूपम मधुरम तिलकम मधुरम. काय काय सांगू मधुरम. नकशिकांत केसापासून इतका गोडा इतका गोडा इतका गोडा आहे. किती गोडा आहे. तुझ पाहता सामोरी सामोरी तुझ पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी दृष्टी न फिरे माघारी माझे चित्त तुझ्या पाया पाया माझे चित्त तुझ्या पाया. विधी पडली पंढरी राया एवढा देखणाय. आरडाओरडा चालू झाला. मग आता हिचा आरडाओरडा तिच्या घरातून बाहेर आला. बाहेरची एक बाई ऐकली. एका बाईला जर एखादी नाजुकीची गोष्ट माहीत झाली, एका बाईला एक नाजुकीची गोष्ट जर माहीत झाली, आपल्या ह्या डिझेल गावात पसरायला किती वेळ लागेल. न सांगायसारखी जर गोष्ट माहीत झालं तर, न सांगायसारखी 5च मिनिटात. हे तर सांगायसारखी आहे, आनंदाची आहे. किती मिनिटात. गवलं सांगती गवलनीला गवलं सांगती गवलनीला
एक दैवती एकी पुढे ताटी वाटी सुंटवडी गवळले एक दैवती एकी पुढे ताटी वाटी सुंटवड सुईनीची गलबल झाली दाशी जणी हे लगाली गवळले गाव हा 5 मिनिटामध्ये याकडे त्याकडेला न सांगायसारखी गोष्ट असेल तर 5 मिनिटात हे तर सांगायसारखी आहे तुला म्हणून सांगते खरं तर सांगू नये पण तुला म्हणून सांगते हे तर सांगायसारखं आहे माय काही ऐकलीस का काय झालं यशोदेला काय सुंदर लेकरू झाले परत तू पाहिलीस हो मी स्वतः पाहिलेले आहे कसा आहे गोड लागे परी सांगताची नये एवढा सुंदर आहे पदार्थ कसा आहे खाल्लेला आहे स्वादिष्ट आहे चव सांगता येत नाही तसं गोड लागे परी सांगताची एवढा सुंदर आहे एक गवळण म्हणजे मी सांगते सांगू हा सांग आता हिनं काय सांगते की दाताच गवळणी जायच्या बघायला थांबल्या सांगू सांग आमचा वेळ घेऊ नकोस आम्हाला लवकर जायचं लवकर सांग थांबा पहिले मी डोळे दाखवून आठवण करते सांगू ह्या म्हणले आता काय सांगताय की काय नाही की काय सांगताय की काय नाही की ही म्हणली एक बघा थोडं तुमची वेळच घेतली म्हणावं लागेल कारण ज्या डोळ्याने मी पाहिलेला आहे त्याला बोलताच येत नाही ज्या तोंडाने सांगायचं आहे त्याला पाहताच येत नाही मग वेळ कशाला घेतोस आगाची वेळी आहे तिच्या नादी कशाला लागलाय असे गाव म्हणल्या ठिकाणी असतातच इथं नाही त्या गवळणीसारखे राहत नाहीत का राहतातच दुसरी म्हणली तिचं काही मनावर घ्यायचं नाही मी सांगते कसा आहे तो सजनी आज देखे नंदजी काला सजनी आज देखे नंदजी काला शोभे मृगमुख क्या न मन मोर मोही सुख चुरा के चली गोपी में तड़पत है मेरा प्राण सजनी आज देखो नंद जी का लाल इतका सुंदर है इतका सुंदर है इतका सुंदर है एक गवळण म्हणले उगा बोलता चालता काही सांगू नको तुझं उत्तर 50% खरं आहे 100% मी सांगते पाहिला
वर्ण दाढी सकरेश उत्तर वस्त्र सुरराशी नामा म्हणे अतिशय आनंद झाला नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की हत्ती घोडे पालकी जय कन्हैया लाल की हत्ती दिनो घोडा दिनो और दिनो पालकी जय कन्हैया लाल की नंद घर आनंद भयो जानन को लड्डू दिए बुद्धे नुकुला आपसी जय कन्हैया लाल की नंबर एक नाही अहो गावातले लोक येतील काय नवलाय बारा खेड्याचे यायला लागले पाहता श्रीमुख सुखावले सुख डोळ्याची मुख नवजे माझ्या एवढा देखना परमात्मा आहे थोडा 12 दिवस चालला 12 दिवस का बरं चालला पोरग होतं म्हणून चालला पोरगी असेल तर 13 दिवस चालला असता पोरीला 13व्या दिवशी पाळण्यात घालतात पोराला 12व्या दिवशी पाळण्यात घालतात पोरीला 13व्या दिवशी पाळण्यात घालून डाव्या कानात नाव सांगतात पोराला उजव्या कानात नाव सांगतात पोराला उजव्या कानात नाव सांगतात हे बाळा तुझं नाव कृष्ण आहे एक शानी गवळण होती तिने म्हणलं तुझं नाव कृष्ण आहे बाकीच्या 4 म्हणल्या कृष्ण कस काय कृष्ण आकर्षित धातूपासून आलेला आहे सगळ्याचं मन आकर्षित करणार आहे सुंदर ढालले ठाणमान कृष्ण म्हणजे काळा कृष्ण म्हणजे काळ त्याचं नाव कृष्ण आहे गाठले आता झोका देऊ लागले जो 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 रे मधुसूदना आबाळ येऊन आले आबाळ तिकडे घ्या कारण माझ्या कीर्तनाकडे संपायला पाहिजे कारण हे आपल्या हातात नाही मला दिलेली वेळ जवळ आलेली आहे हे आपल्या हातातलं नाही आपल्याला वेळेवर संपवायचं आहे पावसाचं वातावरण झालं जेवायची त्याच्यासाठी पाळणा संपला पाळ रांगू लागला रांगत रंगणी चोरी तलोनी मांडीत चरणी देवी घराणी कृष्ण हॅलो तळवे तळ हात टेकीत गाव्या गुडघ्याने रांगत रंगणी रांगत गुलगुला बोलत आसुरे रुळत चरणा तरी रांगायला लागला आता देव उठून नाचायला लागला सत्ते पाताळे नाचते हरीच्या चंद्या कंदरली सगळं देव नाचते आनंदे गण गंधर्व सर्वाक्षरी मध्ये वैकुंठ कैलासाचे चतुर्थ डाक्टरे आत्मधारी करणे नाचतो कोटणातो पावडे नयने वगैरे 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 टाइम नसल्यामुळं टाइम जवळ आणखी चालला असतो 5-10 मिनिट पण आबाळामुळं आपल्याला इथे संपावं लागणार आहे नाना तऱ्हेच्या कोड्या आता देव करू लागला अवघ्यावली गवळणी नंदाच्या अंगणी आम्ही जातो आम्ही गोकुळ सोडून आमच्या सोना घेऊन हे गप्पा या माशी पाहिजे ना धरू जाता सापडे ना यशोदे बाळ तू जाताना कुठवर सोसू धिंगा ना अशी परवाला आमच्या घरात दादी निघला होता म्हातारा घेऊन ताकाचा चेहरा फोडला चेहरा दोरीस एक मन केलो मी माझी बक्ष चक्रपाणी दुसरी आली धावत म्हणे बाई काय केली मात मुखाशी मुख चुंबन दे गळ्यामध्ये हात घाली धरून जाता सापडे नाही शोधे भाऊ तू जाताना कुठवर सोसू धिंगाणा तिसरी आली धावणे म्हणे ग बाई काय केली करणी पतीची दाढी माझी बेने गोईशी गाठ देऊने बाई कोणाशी सुटे ना यशोदे बाळ तू जाताना सोडून जाना आपली मजा गेली बरं ह्या वातावरणामुळं त्याच्याबद्दल माझा काही दोष नाही काही दोष नाही ना नाहीतर असं होऊ नये महाराज फारच लांबवले माझ्या हातात काही नाही आपल्याला संपवायचं आहे आता हे लेकरू गावात राहायच्या लायकीचं नाही म्हणून यशोदा मैया म्हणू लागली रोज या करानं भगवंतानं खोड्या कोणत्या केल्या एकदा सांगून जातो आवरी आवरी आपला हरी दुर्वळाची केली जोडी घरादाराची उडी कृष्ण ठेवली नाही एका वेळ गौरणी आल्या शोधे वेळी आवरी आपला परमाळे परळे आम्हाला कवाड भ्रांतीचे उघडिले कुणूत मायेचे मोडले शिंक्या विडीचे तोडले बाई तुझ्या कुठे होती खोदाची आरवेळा हळूच काढीचे बळा होती अज्ञानाची कळा तिने निवड केली डेरा फोंडा दंबाचा तुगून ते ठाऊ कसा प्रपंचाचा ताकाचा केला तुझ्या कुठने अंका रोपा थोबा उपडीला घुसळ खांबा तोही टाकेला स्वयंपाक आहे तुझ्या कुठने काय चुकलं तर सांगा बरं संचित हे पिळवल्याने याची केली दोंडाने संकल्प विकल्पतीदानं ती फोडली कुठने प्रारब्ध ही शिळे दही याचे खाल्ले की बाई किरेमान दुर्साई ती मोठी होते देश राजने सगळे स्पर्शी होते आता काळे होते कामाचे ते बाळे होते बोल सुडले स्वच्छ दूषित करत लागले लोक भरले होता होते त्या गाडला बाहेर तुझ्याकडे कल्पनेची उतरंडी याची केली फोडाफोडी होती आयुष्याची दुधी तेही मोडले कुठने पोर याची पण आमची संमती केली कृष्णाची बेळणी मिळाली त्याची संसाराची जुदी आहे आपापना विसरले कृष्ण स्वरूपाने निघाले एका जनार्दनी केले बाई नवल चोच हा खोड्या केला गावात राहायच्या लायकीचं नाही यशोदा म्हणायला लागले उद्या आपल्याला रानात जावं
लागेल. दुसऱ्या दिवशी कृष्ण परमात्मा पेंड्या वाकड्यावरच्या मोठ्या सुदामा झगडा घेतला. गोधने चारावया जातो शारंपाने मार्गी रोटीला राधिका कृष्ण डोळणे कृष्ण रानमागे निर्वा सोडून जाऊकी देखील यशोदा जननी हळूहळू गेला वृंदावनामध्ये गेला. पेंड्या वाकड्या बोट्या या सगळ्या एका ठिकाणी केला आणि सगळे आणलेले आपले शिदोर एका ठिकाणी केला आणि सगळे एकत्रित करून आपल्या हातानं सगळ्याला प्रसाद दिला. त्याच नाव काला ज्ञानेश्वर. वामे पाणी चित्त मध्ये तर घर घेते यांनी भोपाल केले पोला मग किती विश्वास ठेवतो. माझं श्रद्धास्थान तर बालाजी महाराजांचा शिष्य मी आहे. महाराजांवर सुद्धा विक्षेप लोकांनी आक्षेप घेतलेला आहे. महाराजांनी शिवाजीला पैसे दिले आळंदीला शिकण्याकरता. या नारदाच्या गादीवर सांगतो, महाराजाची शपथ घेऊन सांगतो, महाराजांनी फक्त जाण्या येण्याचा खर्च जे केलाय तेवढाच पैसे मला फक्त दिलेले आणि स्वावलंबी कसं जगायचं हे माझ्या महाराजांनी शिकवलेलं आहे. आणि कुणाचा जर आक्षेप असेल तर मला स्वतःहून बोलून दाखव, कारण माझ्या फार डोक्याच्या वर गेल्यामुळे मी तुम्हाला बोलू शकलो. आणि तुम्हाला जशी इज्जत आहे तशी मलाही इज्जत आहे. ती बंद आहे का? बंद केलं ना? हां, कृपया माफी मागू बघतो. आणि मला कोणी गावकऱ्याने सांगावं आतापर्यंत किती पैसे झाले 20 वर्षाचे. मी ते व्याजासकट तुम्हाला देऊन टाकतो, काय टेन्शन नका घेऊ. विठ्ठल